नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। गेली अनेक वर्ष 4 वर्ष तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रशासकीय राज आपण पाहिले। जवळपास 4 वर्षानंतर 22 ला अध्यक्ष जिल्हा परिषद त्याची मुदत संपली, सभापतीची मुदत संपली आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थानं पुरंदरच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षर असा आजचा दिवस। आज तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यांनी मदत केली, सहकार्य केलं, त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळालं। 2 जिल्हा परिषद, 4 पंचायती आणि नंतरच्या काळामध्ये बापूंनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा द्यायची भूमिका घेतली, त्यामुळं सभापती म्हणून अमित झेंडे आणि उपसभापती म्हणून प्रवीणजी जगताप यांची त्या ठिकाणी आम्ही फॉर्म भरले, निवडणूक झाली आणि दोघांना त्या ठिकाणी 8 पैकी 6 मतं मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित झेंडे उपसभापती म्हणून शिवसेना, परंतु आम्ही सगळेच येत्या 5 वर्ष एकत्रपणे या तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून एकत्र राहून तालुक्याचा विकास करण्याकरता कटिबद्ध आहोत। मग आपल्या सगळ्यांना आठवतंय, फॉर्म भरण्या दिवशी मी सांगितलं होतं, माझ्याकडे ती भाषणाची क्लिप पण आहे, काही झालं तरी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती करणार आणि सभापती आमचा होता, परंतु आम्हाला आमचं दुर्भाग्य, आमचा सोन्यासारखा राज्यातलं एक खंबीर नेतृत्व अजितदादांचं त्या ठिकाणी 28 जानेवारीला अपघाती दुर्दैवी निधन झालं। 22 जानेवारी दादा सासवडला आले होते आणि पक्ष कार्यालयामध्ये सगळ्यांशी बोलले, त्यांनी पुरंदर बाबतीतलं प्रेम सांगितलं, पुरंदर बाबतीमध्ये मी काय काय करणार ह्या गोष्टी सांगितल्या आणि दादांच्या विनंतीला मान देऊन या तालुक्यातील सर्व मान्यवरांनी मतदारांनी चांगल्या प्रकारचं मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसचं भरपूर सहकार्य केलं आणि हे होत असताना आज तो दिवस होता, परंतु दादांची आठवण कायम स्मरणात त्या ठिकाणी राहील। दादांच्यामुळे त्या ठिकाणी आज जिल्हा नव्हे तर राज्य प्रगतीवर होतोय। दादांना या ठिकाणी मी विनम्र अशी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि अमित झेंडे आणि त्या ठिकाणी प्रवीण जगताप, प्रवीण आमचे पाटील एक चांगला कार्यकर्ता आहे, त्याला संधी यायची भूमिका बापू सांगितलं आणि आम्ही देखील त्यांचं नाव आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपसभापतीचा फॉर्म भरला नाही आणि ते स्वतः दोघं माणिक निंबाळकर ते स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस कार्यामध्ये आले आणि एक हातात घालून आम्ही सगळे 6च्या 6 इथं आल्यानंतर त्या सगळ्यांनी एकत्र येऊन मतदान दोघांनाही, मग सेनेला पण मतदान केलं, राष्ट्रवादी मतदान केलं, असे 8 पैकी 6 आज सोबत एकत्र आले, एक जीवाने काम करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि चांगलं काम या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आदर्श पंचायत समिती म्हणून पुरंदरची त्या ठिकाणी होईल असा माझा ठाम विश्वास आहे। जिल्हा परिषद त्या ठिकाणी 51 जागा 73 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्यामुळं अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा बाकी सभापती हे राष्ट्रवादी होतील यामध्ये शंका नाही आणि त्यामुळे अधिकचा भरीव निधी या तालुक्याचा आणण्याकरता प्रयत्न राहील। मी परत एकदा या दोघांचं मी अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये आम्ही सगळेच एकत्र येऊन कामकाज करू असा विश्वास व्यक्त करतो। सगळ्यांचं परत एकदा आभार, धन्यवाद।